अखिल मांजरी बुद्रुक ज्येष्ठ नागरिक संघाचा अभिनव उपक्रम. तब्बल 24 ज्येष्ठ नागरिक मान्यवरांचा वाढदिवस एकत्रितपणे साजरा. अखिल मांजरी बुद्रुक ज्येष्ठ नागरिक संघ मांजरी बुद्रुक परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबवले आहेत. आज तब्बल 24 जणांचे वाढदिवस एकत्रितपणे साजरे करण्यात आले. त्यामध्ये या संघाचे अध्यक्ष नाना भापकर, अशोक ढेकणे, विकास ढवळे, प्रकाश घावटे, रमेश कुंभार, दत्तात्रय शिंदे, संभाजी घुले, गजानन घुले, भानुदास सपकाळ, संपत थिटे, अशोक जगताप, सुदाम घुले, तुकाराम चौधरी, केरू घुले, वसंत कुंभार, रामदास कटके, दिलीप लोंढे, मोहन घुले, एकनाथ घुले, अशोक घुले, साहेबराव घुले, संभाजी एकनाथ घुले, राजेंद्र टकले आणि आनंद घुले यांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. पाहूया या निमित्त उपस्थित मान्यवरांच्या प्रतिक्रिया. नमस्कार, नगरसेवा टाइम्समध्ये आपलं हार्दिक स्वागत. मांजरी बुद्रुकमध्ये ज्येष्ठ नागरिक सेवा संघ म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून हा सेवा संघ काम करतोय. ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक अडीअडचणी असतील, त्यांची सुखदुःख असतील, ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी व्यक्त होतात, या ठिकाणी बोलले जातात. एक दुसऱ्याविषयीचा जिव्हाळा, माया, ममता, प्रेम ह्या सर्वच अतिशय चांगल्या भावना या ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात राबवल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम या परिसरामध्ये राबवला जातो. आणि तो उपक्रम म्हणजे जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्या सगळ्याच, अगदी इथं कोणाची जात पाहिली जात नाही, धर्म पाहिला जात नाही, कोण गरीब पाहिला जात नाही, कोण श्रीमंत पाहिला जात नाही, तर सगळेच जे काय परिसरातले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा वाढदिवस हे सर्वच ज्येष्ठ मंडळी अतिशय आनंदानं एकत्रितपणे येऊन हा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असतात. आज आहे 1 जून आणि 1 जूनच्या दिवशी आज अनेक ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस या ठिकाणी होते आणि म्हणून जवळपास अनेक जणांचे वाढदिवस या ठिकाणी आज साजरे झाले. आपण पाहत असाल ही सर्व मंडळी अतिशय आनंदाने आपण पाहताय, सर्वजण अगदी आनंदाने या ठिकाणी बसलेले आहेत. आपण त्याचबरोबर त्यांनी छानपैकी आज सेलिब्रेशन पण सर्वांच्या वाढदिवसाचं केलेलं आहे. आणि सगळ्यांचे चेहरे आपण जर पाहिले तर अतिशय आनंदामध्ये हे सर्व चेहरे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि खूप आनंदाचा खरं तर हा दिवस आहे. त्या निमित्तानं आपण इथल्या काही मान्यवरांशी आपण बोलणार आहोत. सुरुवातीला आपण शैलेंद्रजी बेलेकर आहेत जे या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगणार सर? ज्येष्ठ नागरिक संघ मांजरी बुद्रुक या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक मांजरी परिसरातले जे आहेत त्यांचा एकत्रितपणे अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा केला जातो. जुन्या पिढीतील शेतकरी कुटुंबातील अनेक हे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांनी स्वातंत्र्यपूर्वीचा काळ पाहिलेला आहे, स्वातंत्र्यानंतरचा काळ पाहिलेला आहे, प्रतिकूल परिस्थिती पाहिलेली आहे, गरिबी पाहिलेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये मुलांना चांगलं शिक्षण देणं, कुटुंबाला उभं करणं, त्यांना चांगल्या ह्याच्या म्हणजे आपण प्रगतीपथावरती पोचवण्याचं काम यांनी केलं. मग खऱ्या अर्थानं शहरीकरण झाल्यानंतर पूर्वी जो चावडी असायची गावची, त्या गावच्या चावडीवरची गावाचे ज्येष्ठ जुनी जाणती लोक बसलेले असायची. मग विचार विनिमय व्हायचा, मार्गदर्शन व्हायचं. थोडक्यात मला तर असं जाणवतं ही ज्येष्ठ नागरिक संघ म्हणजे गावची जुनी चावडीच आहे. आणि या चावडीवरती आमच्या प्रत्येक वस्तीवरचे प्रत्येक कुटुंबातले ज्येष्ठ नागरिक येतात, एकामेकाशी संवाद त्या ठिकाणी साधतात आणि संवाद साधण्याच्या बरोबर सर्वांचा एकत्रितपणे आपल्या कुटुंबासारखा वाढदिवस साजरा करतात. खऱ्या अर्थानं नातेवाईकांपेक्षा मित्र हा महत्त्वाचा असतो. हे मित्रत्वाचं नातं ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी जपतो. हे आमच्यासारख्या तरुणांनी याच्याकडून शिकण्यासारखं फार आहे. हाच मला या ठिकाणी मोठा आनंद आहे. मी ND घुले, ज्येष्ठ नागरिक संघाचा सभासद. ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं विविध उपक्रम 15 ऑगस्ट असू, लहान मुलांना खाऊ वाटप असू किंवा
ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस असो, तो प्रत्येक वेळी काहींचा वेगळा असतो, काहींचा वेगळा असतो, परंतु आज 1/6 असल्यामुळे जवळजवळ 23 ते 25 जणांचा वाढदिवस आज इथं साजरा केलेला आहे. आज आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या नाना बापकर हे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांच्याबरोबर विकास ढवळे असतील, दीपक आप्पा असन, दिलीप गुले असन, शैलेश आबा असन, रवी गुले असतील, ही सगळी मंडळी, आमचे कुंभार साहेब असतील, ही सगळी मंडळी हिरिरीने भाग घेऊन आज हा उपक्रम चालू केलेला आहे. आज आम्हाला ही जी इमारत मिळालेली आहे, ही इमारत माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप अण्णा घुले, तसेच ज्येष्ठ नागरिक संघाला सुरेश अण्णा घुले, अजित आबा घुले, सारिका घुले, तसेच गावातील जे ज्येष्ठ मंडळी आहेत, वेळे अडचणीला हे खूप मदत करीत असतात. आणि ही मदत करीत असताना त्याच पद्धतीनं आज आम्ही इथं ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम असो, 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, कुठलाही कार्यक्रम हिरिरीने पार पाडतो. याचं सगळ्यांचं योगदान असेल. त्यामध्ये आज आमचे नाना बापकर गेली सुरुवातीपासून एक बस स्टॉपला एक साधं टपरी होती आमची ज्येष्ठ नागरिकांची, त्या टपरीपासून आज आम्ही सर्वसाधारणतः मोठ्या इमारतीमध्ये इथं स्थापन झालो. इथं पाणी, वॉशरूम सगळी सोय. गावात आलेला माणूस ज्या वेळेस गुलेवस्ती, महादेवनगर, झेड कॉर्नर किंवा बाहेरून आलेला माणूस झेड कॉर्नरला, त्याला उद्या कुठलाही त्रास झाला तर तो इथं बिनधास्तपणे येऊन इथं थोडा आराम करू शकतो. वॉशरूमची सोय, सगळी सोय आज ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून लोकांची गावातल्या नुसत्या ज्येष्ठ नाही तर नवीन तरुणांची सुद्धा झालेली आहे. इथं नुसते ज्येष्ठ नागरिक नाही तर तरुण सुद्धा हिरिरीने भाग घेतात. खरं तर आपल्या ज्येष्ठ नागरिकांबरोबरच सर्वांनाच सामावून घेण्याचा प्रयत्न सातत्यानं या ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या माध्यमातून केला जातो. त्यानंतर या सेवा संघाचे अध्यक्ष नानासाहेब आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मी ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष नाना बापकर बोलतो. आज हे आमचे सर्व जवळजवळ 220 सभासद आहेत आमच्या संस्थेचे. काही येतात, काही येत नाही, पण आम्ही हा सार्वजनिक उपक्रम जो राबवतोय, एका छत्राखाली आपली सगळी लोक येऊन आपली एकात एक, कोणी कुठल्याही जातीचा किंवा धर्माचा असा मानत नाही. आम्ही सगळी एकत्र आहोत. हा मोठा आम्हाला खूप ही तर इथं आम्ही प्रत्येकाच्या कुठलीही अडी अडचण असो, काही असो, सुखदुःखात आम्ही एकामेकीची सहभागी होतो. आणि हा सार्वजनिक उपक्रम हा राबवला जातो. आज 10 वर्ष पूर्ण झाली आमच्या संघाला, पण कुठल्याही याच्यातली एकाही माणसाचा मन दुखावलं गेलं आहे किंवा कुणी म्हणत नाही मी येत नाही, अमुक नाही करीत, तर अजिबात असे प्रकार घडत नाहीत. सगळी एक दिलाने काम करतात. एका छत्राखाली आमचे हे सगळे ज्येष्ठ नागरिक इथं आलेत. पुढं गावात बसायला जागा नव्हती, हे उभं केलं. इथं संपूर्ण सभा आमच्या ज्येष्ठ नागरिकांना असो, त्यांच्या आमच्यावर कमी मिळवायचे असो, सर्व येतात, आम्हाला प्रतिसाद देतात. हा मोठा आमचा खरं तर आयुष्याच्या संध्याकाळी अजून काय हवं असतं माणसाला, एक वेगळा आनंद. खरं तर आयुष्यभर काबाड कष्ट, आयुष्यभर कष्ट केलेले आणि आयुष्याच्या संध्याकाळी एक वेगळा आनंद घेण्याचा खरं तर सातत्यानं या सर्व ज्येष्ठ मंडळीकडून प्रयत्न केला जातो. मी दीपक सीताराम घुले, PDCS बँकेत मी सर्व्हिसला होतो. हे ज्येष्ठ नागरिक जे आहेत आम्ही एका वर्गातले सगळे आहोत. म्हणजे मागे पुढे फक्त 5वीला 7वीला 70 वर्षापूर्वी शाळा नव्हती. हे सगळे आम्ही शाळेतले सगळे आहेत. म्हणजे दत्तोबा घुले आम्ही एका वर्गातले, फक्त नोकरीच्या निमित्त आम्ही बाहेर गेलो, पण आज आम्ही सगळे इथं एकत्र काम करतो, एका छत्राखाली काम करतो. जाती धर्माचं आमच्यात काही नाही आणि आम्हाला अजूनही काय वाटत नाही. सगळं प्रेम. लहानपणी काय आठवणी निघतात? नाही काय लहानपणीचे सगळे खूप म्हणजे मजेशीर किस्से. म्हणजे काय आम्हाला पाहिजे तेव्हा बस नव्हती ना, पैसे नव्हते ना, पैसे कोणाकडे होते, पैसे कमी होते, गरिबी सगळे दिवस काढले. आज जरी आम्ही मोठ्या पदावर काम केलं असलो तरी पण गरिबीतून आपण पुढे आलेलो आहोत. धन्यवाद. खरं तर सर्वच ज्येष्ठ नागरिक आजही ते सोबत आहेत, त्यांचे मित्र जुने सोबत आहेत. हा आनंद सातत्यानं, या आनंदाची उधळण या ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या माध्यमातून होते. कॅमेरा पर्सन भोसलेजींच्यासह मी शिवराम कांबळे. नमस्कार.